माझा नवरा आज मला स्त्री रोग तज्ञ लेडी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला होता. ज्या गोष्टीसाठी माझा नवरा मला इथे घेऊन आला होता त्या गोष्टीचा विचार करूनच माझं हृदय अगदी जोरजोरात धडधडत होतं. त्यात भरीस भर म्हणजे माझ्या नवऱ्याची, राहुलची ती रागीट नजर माझ्यावरच टिकलेली होती. मला समजत नव्हतं की मी काय करावं आणि काय करू नये. कधी कधी मला वाटतं की काश जर मी लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं. माहित नाही हे लग्न करणं इतकं गरजेचं का असतं. मी तर विचित्र संकटात सापडले होते. 15 मिनिटे वाट पाहिल्यानंतर माझा नंबर आला होता. मी त्यावेळेला माझ्या भूतकाळाच्या विचारांमध्येच हरवलेले होते. जेव्हा मिसेस देशपांडे असा आवाज नर्स देऊ लागली तेव्हा माझं मन तर मी लग्नानंतर घालवलेल्या मागच्या 5 महिन्यांच्या अवतीभोवतीच फिरत होतं. तिसऱ्यांदा जेव्हा तिने अनाऊन्स केलं तेव्हा राहुल उठून माझ्या जवळ आला आणि त्याने रागातच माझा हात अगदी जोरात दाबला आणि बोलू लागला की बहिरी झाली आहेस का तू? कधीपासून ती नर्स तुला आवाज देते, तू जात का नाहीस? राहुलच्या बोलण्यावर मी एकदमच भानावर आले आणि म्हणाले, माझा नंबर आला का? यावर तो बोलू लागला, हो आलाय तुझा नंबर, चल उठ, जा लवकर. मी लगेचच उठून उभी राहिले. याच्या आधी की मी डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जाईन राहुलने मला त्याच्या जवळ बोलावलं आणि बोलू लागला की हे बघ, सर्व काही डॉक्टरला खरं खरं सांग, काहीही लपवण्याची गरज नाही आणि तुझ्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढ, समजलं ना? हे सगळं त्याने मला अगदी खडसावून सांगितलं होतं. मग जशी मी डॉक्टरांच्या कॅबिनजवळ पोहोचले नर्स माझ्याकडे रागीट नजरेने पाहत होती. बोलू लागली की तुम्हाला किती आवाज दिला मी, ऐकू येत नाही का? पटकन जा, डॉक्टरांकडे एवढा वेळ नसतो की ते पेशंटची वाट पाहत बसतील. मी पटकन कॅबिनमध्ये गेले. समोर एक मध्यम वयाची लेडी डॉक्टर गळ्यामध्ये स्टेथोस्कोप घालून बसली होती. मी तिच्या समोर खुर्चीवर जाऊन बसले. तेव्हा डॉक्टर बोलू लागली की बोला मॅडम, काय नाव आहे तुमचं? मी म्हणाले रिया देशपांडे. मग बोलू लागली की हां बोला, काय प्रॉब्लेम आहे? मी म्हणाले ते ॲक्च्युली माझं आत्ताच लग्न झालं आहे. ती बोलू लागली मग? मी म्हणाले मला खूप भीती वाटते. मला समजत नव्हतं की मी माझा प्रॉब्लेम डॉक्टरला कसा सांगू, माझा मुद्दा स्पष्ट कसा करू. खूप प्रयत्न करून देखील माझ्या मनातलं माझ्या ओठांवर येतच नव्हतं. तेव्हा डॉक्टर बोलू लागली की मिसेस देशपांडे, जरा लवकर सांगा, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? अजूनही बाहेर महिला पेशंट वेटिंगला आहेत. मी म्हणाले मला माझ्या नवऱ्याजवळ जाण्याची भीती वाटते. मी हे सर्व अगदीच अडखळत सांगितलं होतं. यावरती बोलू लागली की मला समजलं नाही तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे. मी म्हणाले मला नवऱ्याची जवळ येण्याची खूप भीती वाटते. यावरती बोलू लागली की किती दिवस झालेत तुमच्या लग्नाला? मी म्हणाले 5 महिने. हे ऐकून डॉक्टर मला डोळे विस्फारून पाहू लागली. बोलू लागली नेमकं होतंय काय तुमच्यासोबत? काही त्रास होतो का? दुखतं का काही? यावर मी होकारार्थी मान हलवली. मग त्यानंतर ती मला काही प्रश्न विचारू लागली आणि मी अगदी कुठेतरी हरवल्यासारखी फक्त तिला पाहत बसले. तिने मला काही औषधं लिहून दिली, परंतु त्या डॉक्टरने मला अशा गोष्टी देखील सांगितल्या की जे ऐकून माझं मन अजूनच भीतीने थरथरू लागलं. आता तर माझा नवरा बाहेर बसून डॉक्टरांच्या उत्तराची वाट पाहत होता. उलट तो अगदीच उतावीळ होता. मी बाहेर आले तेव्हा तो लगेचच माझ्या जवळ आला आणि विचारू लागला की काय सांगितलं डॉक्टरने. डॉक्टरने लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन मी त्याच्या हातात दिलं. ते प्रिस्क्रिप्शन बघून त्याने मला अगदीच असहाय्यपणे विचारलं की औषध घेतल्याने तू नॉर्मल होशील का? मग बोलू लागला की ठीक आहे, जाऊन गाडीत बस, मी औषधं घेऊन येतो. मी हॉस्पिटलमधून बाहेर निघून गाडीत जाऊन बसले. काही वेळानंतर औषध घेऊन राहुल देखील गाडीत येऊन बसला. मला माझ्या नवऱ्याच्या जवळ येण्याची खूप भीती वाटायची. कदाचित यामागचं कारण हे होतं की माझं लग्न लहान वयात झालं होतं. माझ्यामध्ये समंजसपणा खूप कमी होता. त्यामुळेच माझं लक्ष मोठ्यांसोबत राहण्यापेक्षा लहान मुलांसोबत खेळण्याकडे जास्त होतं आणि लग्नाच्या संबंधित मला काहीच ज्ञान नव्हतं. असंच हसत खेळत मी कधी मोठे झाले, कधी माझं शिक्षण पूर्ण झालं, कधी माझ्यासाठी स्थळ आलं, मला समजलंच नाही. राहुल सोबत माझं लग्न देखील ठरलं. मी खूपच बालिश अशी मुलगी होते. लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या बहिणीने मला फक्त इतकंच सांगितलं होतं की तुझा नवरा तुला जे काही सांगेल तू त्याला नकार देऊ नकोस. मी म्हणाले ठीक आहे, मला काय गरज पडली आहे की मी त्याला स्वतःच नकार देत राहीन. पाठवणीच्या आधी मी माझ्या भाच्याच्या खिशातून सर्व चॉकलेट्स काढून माझ्या पर्समध्ये ठेवले होते. जी पर्स मला माझ्या बहिणीने यासाठी दिली होती
की जर कोणी शगुन म्हणून पैसे दिले तर ते त्याच्यात ठेव. सध्या तरी हॉलमध्ये बसून मी लाजण्याचे अजिबातच कष्ट घेतले नव्हते. उलट अगदी डोळे वटाळून सगळ्या बायकांची फॅशन बघत होते. 2-4 वेळा माझ्या आईने माझ्यावर रागाने नजर देखील टाकली होती. बोलू लागली की नवरी आहेस, जरा नजर खाली करून बस. मी म्हणाले, आई मला माझं लग्न तरी एन्जॉय करू देत. सध्या तरी नवऱ्याकडची मंडळी आली, लग्न झालं आणि पाठवणी देखील झाली. जेव्हा मी माझी पाठवणी होऊन माझ्या सासरी पोहोचले तेव्हा माझ्या नंदेनेच मला राहुलच्या खोलीमध्ये बसवलं होतं. काही वेळानेच राहुल माझ्या खोलीत आला. मी त्या वेळेमध्ये माझ्या पर्समधून चॉकलेट काढले होते आणि तोंडात टाकले. मला वाटलं होतं की त्याला यायला अजून वेळ लागेल, कारण की नेहमीच लग्नामध्ये मित्रपरिवार नवऱ्याला बाहेर अडवून बसतात. मी विचार केला की जेव्हापर्यंत तो येत नाही मी चॉकलेट खाते. मी 2 चॉकलेट एकत्रच तोंडात टाकले होते की खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि समोर राहुल उभा होता. आता अशा परिस्थितीत मी ते चॉकलेट थुंकू देखील शकत नव्हते आणि नाही पटापट तोंड हलवून ते खाऊ शकत होते. विचार करत होते की या चॉकलेट्सला तसंच आतमध्ये घेऊन टाकू की बाहेर फेकून देऊ. त्याला पाहून मी खूपच अस्वस्थ झाले. तो खूपच गंभीर व्यक्ती दिसत होता. त्याने खोलीचा दरवाजा बंद केला. मग एक दीर्घ श्वास घेत त्याच्या शर्टवरचे 2 बटन उघडले आणि बोलू लागला की एकतर या अशा गरमीमध्ये लग्न करणं देखील अगदीच नकोसं होतं. त्यानंतर तो माझ्या जवळ आला. मी माझ्या दोन्ही गालांमध्ये चॉकलेट अडकवले होते, त्यामुळेच काहीतरी विचित्र असं तोंड झालं होतं. सुरुवातीला तर त्याने एक ओझरती नजर माझ्यावर टाकली, परंतु मग त्यानंतर अगदी निरखून मला पाहू लागला. माझे दोन्ही गाल काहीसे सुजलेले दिसत होते. तो बोलू लागला, तुझ्या तोंडाला काय झालं? मी नकारार्थी मान हलवली. तोंडामध्ये चॉकलेट कोंबलेले होते, त्यामुळे बोलू तर शकत नव्हते. बोलू लागला, तुझ्या तोंडामध्ये काही आहे का? मी म्हणाले, हां, चॉकलेट आहेत. हे ऐकताच तो आश्चर्याने जोरातच बोलू लागला, काय, तू चॉकलेट खातेस? मी त्याच्या त्या बोलण्यावर मान हलवली. मग माझे पर्स उघडून त्याला ते चॉकलेट्स दाखवू लागले. तो अगदीच हैराणीने पाहू लागला. मी पटकन तोंड चालवून ते चॉकलेट संपवून टाकले. त्याने माझी पर्स पकडली, ती पर्स बंद केली आणि समोरच्या टेबलवर ठेवून दिली आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन माझ्या समोर बसला. त्याच्या खिशातून एक बॉक्स बाहेर काढला. त्याच्या आतून एक सोन्याची सुंदर अंगठी काढली आणि माझ्याकडे त्याचा हात पुढे केला. मी माझा हात त्याच्या हातात ठेवला. खूप प्रेमाने त्याने मला पहिल्या दिवसाचं ते गिफ्ट दिलं होतं. बोलू लागला की नेहमीच ही अंगठी जपून ठेव. मी म्हणाले, ठीक आहे. मी अगदी उत्सुक नजरेने त्या अंगठीला बघत होते. तेव्हा राहुलने माझी स्तुती करायला सुरुवात केली. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं, परंतु जेव्हा तो माझ्या जवळ आला आणि माझ्या कपाळावरील बिंदी काढत त्याने एक गैरकृत्य केलं तेव्हा माझा जीवच निघून गेला होता. मी लगेचच मागे सरकले आणि त्याला देखील मागे धक्का दिला. तो हैराण होऊन मला पाहू लागला. बोलू लागला, हा काय वेडेपणा आहे रिया? मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही माझ्यासोबत हे सर्व करताना? माझं बोलणं ऐकून तो हैराण झाला. बोलू लागला, बायकोसोबत तर हे सर्व काही करणं अगदीच कायदेशीर आहे. तुझ्यासोबत देखील लाजलो तर मग हे सर्व मी कोणासोबत करणार? मी जी या नवऱ्या बायकोच्या नात्याबद्दल अगदीच अनभिन्न होते, लगेच पलंगावरून उठून उभी राहिले. मी खूपच नर्वस झाले होते. मला असं उभं राहिलेलं पाहून तो देखील माझ्या समोर उभा राहिला. बोलू लागला, तू कुठे जात आहेस? मी म्हणाले, मी तुझ्यासोबत या खोलीमध्ये नाही झोपणार. हे ऐकताच तो बोलू लागला, वेडी झाली आहेस का तू? मी म्हणाले, नाही, तू जे वाईट कृत्य करतोय मी त्याची कल्पनाही करू शकत नाही. तू खूप निर्लज्ज आहेस. माझं बोलणं ऐकून सुरुवातीला तर त्याने त्याचं डोकंच पकडलं, मग माझा हात पकडला आणि मला बेडवर बसवलं. बोलू लागला, तुला कोणी काही समजावून पाठवलं नाही का? मी म्हणाले, काय समजवायचं होतं मला? माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. बोलू लागला, तुझ्या कोणत्या बहिणीने तुला काही सांगितलं नाही की लग्न काय असतं? मी म्हणाले, हां, ताईने सांगितलं होतं की नवऱ्याला कोणत्याच गोष्टीवर अडवायचं नाही, पण मला काय माहीत होतं की तू इतका निर्लज्ज असशील. हे बघ, खबरदार जर तू पुन्हा माझ्यासोबत असं काही केलंस तर. राहुलने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागला, इथे बस माझ्याजवळ. जसा तो थोडासा माझ्या जवळ आला मी लगेचच मागे सरकले आणि म्हणाले, अंतर ठेवून बस, तेव्हाच मी तुझं बोलणं ऐकेन, नाहीतर खोलीच्या बाहेर जाऊन मी सर्वांना सांगेन की तू माझ्यासोबत काय केलं आहेस. हे ऐकताच त्याचा रंगच उडाला होता. बोलू लागला, बरं ठीक आहे, नाही येत तुझ्याजवळ, परंतु हे बघ, माझं बोलणं ऐक. मग बोलू लागला, लग्न करण्याचा उद्देश हाच असतो
की एक पत्नी तिच्या पतीला त्याच्या कोणत्याच कृतीसाठी अडवू शकत नाही. मी म्हणाले, नवऱ्याला जर गैरकृत्य करायचं असेल तर ते करू द्यायचं का? नाही बाबा, मी तर तुला अडवणारच, मला खूप भीती वाटते. यावर तो बोलू लागला की ठीक आहे, आज रात्री मी तुला काहीच बोलणार नाही, पण प्लीज उद्या तुझ्या ताईला विचार की लग्न काय असतं. आता रोज रोज मी संयमाची परीक्षा देणार नाही. मला तर त्याचं बोलणं समजलं नाही. सध्या तरी मी माझे दागिने स्वतः काढले, माझा ड्रेस बदलला आणि जेव्हा मी झोपायला आले तेव्हा तो बेडवर आडवा झाला होता. मी म्हणाले, जरा दूर सरक, पूर्ण बेडवर तूच पसरून झोपशील का? मग मी कुठे झोपणार? माझं बोलणं ऐकून तो मला पुन्हा हैराणीने पाहू लागला. बोलू लागला, तू पण बेडवरच झोपशील? मी म्हणाले, अजून कुठे झोपणार मग? खूप आनंदाने त्याने मला जागा दिली होती. उलट माझी उशी देखील त्याने स्वतःच्या उशीसोबत चिटकवून लावली होती. परंतु मी त्याला रागाने निरखून पाहिलं आणि मग उठून सोप्याजवळ आले. सोप्यावर छोट्या छोट्या उशा ठेवल्या होत्या. मी त्या सगळ्या उशा उचलल्या आणि बेडच्या मध्यभागी ठेवल्या, जेणेकरून तो माझ्या जवळ येऊ शकणार नाही. आणि मग माझी उशी साईडला करून झोपले. त्याने एक दीर्घ नजर माझ्यावर टाकली होती. मग स्वतःकडचा लॅम्प बंद केला. सकाळी त्यानेच मला उठवलं होतं. बोलू लागला, महाराणी सरकार, सकाळ झाली आहे, उठ उठ, जाऊन आंघोळ करून चांगली साडी नेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की माझी वहिनी किंवा माझ्या बहिणी तुला काहीही संबंधित विचारतील तर गरज नाही तुला सर्व काही खरं सांगण्याची. सांग, सर्व काही ठीक आहे? मी म्हणाले, हो ठीक आहे असंच सांगेन, परंतु तू जे काल रात्री वागला होतास ना, ते तसं परत वागू नकोस. माझं बोलणं ऐकून तो माझ्याकडे आला आणि माझ्या केसांचा आंबाडा त्याने उघडला आणि हळूच माझ्या कानात बोलू लागला की ती तर सुरुवात होती आणि आज तर मी शेवट करण्याच्या मूडमध्ये आहे. आज कोणतंच नाटक पाहणार नाही मी, समजलं? असं बोलून तो वॉशरूममध्ये गेला आणि मी आतल्या आत भीतीने थरथरू लागले. मग त्या दिवशी लग्नाची एक विधी बाकी होती. त्या विधीसाठी जेव्हा राहुल माझ्या शेजारी बसला तेव्हा कॅमेरामॅन त्याला माझ्या आणखीन जवळ यायला सांगत होता. जसा त्याने त्याचा हात पुढे करत मला त्याच्या मिठीत घेतलं, माझा जीव अगदी मुठीत आला होता. मग माझ्या कानाजवळ येऊन बोलू लागला की रात्री वहिनी तुझ्या खोलीत येईल तुला थोडी बुद्धी द्यायला, त्यामुळे तिचं बोलणं काळजीपूर्वक मनावर घे. माहीत नाही का त्याचे ते हताश डोळे आणि त्याचा तो बोल्ड अंदाज पाहून मला धोक्याची घंटा ऐकू येत होती. त्या रात्री जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा काही वेळातच राहुलची वहिनी खोलीत आली, माझ्या जवळ येऊन बसली. मी खूपच नर्वस होते. ती बोलू लागली की रिया, काय झालं? तू काल रात्री राहुल सोबत व्यवस्थित वागली नाहीस का? मी म्हणाले, मी तर त्याला काहीच बोलले नाही. यावर ती बोलू लागली की मग तू मला हे सर्व का सांगत होता की स्वतःच्या जाऊबाईला काहीतरी शहाणपणा दे, तिला काहीही माहीत नाही. मी म्हणाले, तो खोटं बोलत असेल तुमच्याशी. यावर ती बोलू लागली, हे तर खूप वाईट आहे. मी म्हणाले, त्याने तुमची मस्करी केली असेल. माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की तिने मला चुकीचं समजावं. त्याची वहिनी बोलू लागली की जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. मी म्हणाले, हो नक्कीच ताई. माझी मोठी जाऊ काही वेळ माझ्या जवळ बसली आणि मग बाहेर गेली. काही वेळात राहुल देखील खोलीत आला. खोलीचा दरवाजा बंद केला आणि कपडे बदलून परफ्यूम मारला. चेहऱ्यावर अगदीच प्रेमळ हसू आणून बेडवर माझ्या जवळ बसला. बोलू लागला, वहिनीचं बोलणं काही समजलं की नाही तुला? यावर मी फक्त होकारार्थी मान हलवली. तो बोलू लागला, गुड. मी स्वतःला आतल्या आत समजवण्याचा खूप प्रयत्न करत होते की आज त्याला कोणत्याच गोष्टीवर अडवणार नाही. शेवटी ज्याचं कोणाचं लग्न होतं हे सर्व त्याच्यासोबत होतच असेल. खूप समजावत होते मी स्वतःला, परंतु मन होतं की समजायला तयारच नव्हतं. मला खूप अस्वस्थ वाटू लागलं. तो जसा माझ्या जवळ आला मी पुन्हा त्याला माझ्यापासून लांब केलं. तो या वेळेला मला रागाने पाहू लागला. याच्या आधी तो काही बोलेल मी रडायला सुरुवात केली. मला असं रडताना पाहून त्याने त्याच्या दोन्ही हातांनी स्वतःचं डोकं धरलं आणि बोलू लागला की अरे यार नम्रता, प्लीज पहिले तू हे रडणं बंद कर. मी म्हणाले, आधी तू वचन दे की तुम्हाला काहीही बोलणार नाहीस आणि नाही माझ्या जवळ येणार. तो बोलू लागला, याचा काय अर्थ आहे? का नको तुझ्या जवळ येऊ? लग्न कशासाठी केलं आहे मी तुझ्यासोबत मग? राहुल मला काही वेळ रागाने पाहत बसला. मी फक्त रडत होते. बोलू लागला, अच्छा ठीक आहे, सांग कसली भीती आहे तुला, कसली काळजी आहे तुला? मी म्हणाले, मला माहित नाही का, खूप भीती वाटते. तो बोलू लागला, काहीही नाही, आणि तू असं आता घाबरणं बंद कर, रडणं बंद कर. खूप मुश्किलीने मी शांत झाले. तेव्हा राहुल बोलू लागला, जा हातपाय धुवून चेंज करून घे. मी कपडे बदलवून आले. त्याने मला त्याच्या जवळ बसवलं. मग त्याने खूप प्रेमाने मला समजवायला सुरुवात केली. बोलू लागला, लग्नाचा अर्थ हाच आहे
की नवरा बायको एकमेकांसाठी अगदी पवित्र आणि कायदेशीर आहेत. मग बोलू लागला की लाईट चालू ठेवू की बंद करू. मी म्हणाले बंद करा. त्याने लाईट बंद केली. मी मोकळा श्वास घेतला. चला, हे बोलणं थांबलं. आता मी झोपण्यासाठी बेडवर पडले की काही वेळातच मला स्वतःचं शरीर कोणाच्या तरी मिठीत जाणवलं. तेव्हा मी पुढचा श्वास घ्यायलाच विसरले, परंतु मी गप्प राहिले. पण जेव्हा त्याची जवळीक जास्तच वाढू लागली तेव्हा मी ओरडायला सुरुवात केली. एकदमच त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला. बोलू लागला, वेडी झाली आहेस का? आवाज बाहेर जाईल. का सगळ्यांसमोर माझा तमाशा करतेस? परंतु मी त्याला स्वतःपासून दूर ढकललं आणि रडू लागले. सध्या तरी त्याचा परिणाम हा झाला की रागाने राहुल सोफ्यावर जाऊन झोपला. काही वेळ ना तो माझ्याशी काही बोलला आणि नाही माझ्या जवळ आला. मी आभार मानले की चला चांगलं आहे, संकट टळलं. परंतु जसं लग्नात आलेले पाहुणे त्यांच्या घरी निघून गेले, तो वारंवार मला तीच गोष्ट विचारू लागला. मी रडायला सुरुवात करायची. तो कधी माझ्यावर रागवायचा, तर कधी नाराज व्हायचा, तर कधी मला समजवायचा. असं देखील नव्हतं की मी प्रयत्न करत नव्हते. मी खूप प्रयत्न करत होते की मी हे नातं निभावण्याचा प्रयत्न करू शकेन, परंतु ते माझ्या आवाक्यात नव्हतं. जसं संध्याकाळचा अंधार गडद व्हायचा, माझ्या हृदयाची धडधड वाढू लागायची की आता काही वेळातच राहुल त्याच्या ऑफिसवरून घरी येईल. मग सगळे मिळून जेवण करतील आणि मग त्यानंतर काही वेळात सगळेजण आपापल्या खोलीत जातील आणि राहुल देखील खोलीत येईल. हाच विचार आतल्या आत माझा जीव घेत होता. आता तर तो मला ऑफिसला जाण्यापूर्वी शेवटची वॉर्निंग देऊन गेला होता. बोलत होता, रिया, जर आज तू बेशुद्ध जरी झालीस तरी देखील शुद्धीवर आल्यानंतर मी तुझ्याकडून माझा हक्क वसूल नक्कीच करेन. मी खूपच टेन्शनमध्ये होते. माझं लक्ष कामातच लागत नव्हतं. राहुल आज खूप रागात होता. माझ्या अश्रूंचा आज त्याच्यावर काहीच परिणाम होणार नव्हता. सगळे लोक त्यांच्या कामावरून परत आले. राहुल अजूनही रागात होता. नीट जेवला देखील नाही आणि खोलीत देखील लवकर गेला. मी जाणून बुजून माझ्या मोठ्या जाऊ सोबत बसून इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करत राहिले, जेणेकरून वेळ निघून जाईल. आणि जेव्हा मी खोलीत जाईन तेव्हा राहुल झोपलेला असेल. रात्री 12 वाजेपर्यंत मी खोलीत गेले नाही. सर्वजण त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन झोपले होते, परंतु मी हॉलमध्ये फेऱ्या मारत होते. 12 वाजता जेव्हा मी खोलीत गेले तेव्हा लाईट बंद होती. राहुल झोपला होता. मी आभार मानले आणि बेडच्या पलीकडच्या बाजूला जाऊन झोपले. जसे मी डोळे बंद केले, कोणाच्या तरी श्वासांचा उबदारपणा जाणवल्याने माझे डोळे उघडले होते. राहुल माझ्या खूप जवळ होता. मला अजून काही सुचलं नाही तर मी म्हणाले की राहुल, माझं पोट खूप दुखतंय, माहित नाही का? बोलू लागला, आता तुझं डोकं देखील दुखेल आणि त्यानंतर माहित नाही अजून काय काय होईल. पण रिया, आज मी तुझं काहीच ऐकणार नाही. याच्या आधी मी ओरडण्याचा प्रयत्न करेन त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला. हात इतक्या जोरात ठेवला होता की मला श्वास देखील घेता येत नव्हता. परिणाम हा झाला की मी बेशुद्ध झाले. थंड पाण्याचा शिडकावा मारून मी शुद्धीवर आले होते. मी डोळे उघडून पाहिलं तेव्हा राहुल खूपच टेन्शनमध्ये माझ्या शेजारी बसून माझ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करत होता. मला शुद्धीत पाहून बोलू लागला की तुझं काहीच होऊ शकत नाही. माहित नाही तू मला त्रास देण्यासाठी माझ्या आयुष्यात आली आहेस की काय? मी म्हणाले, मी स्वतः देखील कंटाळले आहे. असं कर, मला एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन चल. तो बोलू लागला की मला देखील असंच वाटतंय. कदाचित एखाद्या डॉक्टरने समजावल्यानंतरच तुला अक्कल येईल. सुरुवातीला एक डॉक्टर, मग दुसरे आणि आज ही तिसरी. ते डॉक्टर मला औषधं लिहून द्यायचे. मी ती औषधं घ्यायचे. लग्नानंतर 4 महिने उलटले. मी तर आशा करत राहिले, परंतु माझी भीती मात्र जरा देखील कमी झाली नाही. परंतु त्यानंतर मी पाहिलं की राहुल माझ्यापासून दूर राहू लागला. तो आता माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न देखील करत नव्हता आणि माझ्यासोबत बोलायचा देखील नाही. मला पाहून कपाळावर आठ्या आणायचा. एकदा त्याच्या फोनवर रिंग वाजत होती. मी फोनकडे पाहिलं तेव्हा एका मुलीचं नाव होतं. जसे मी फोन उचलू लागले, तो धावतच फोन जवळ आला आणि फोन उचलला आणि मग फोनवर बोलत खोलीतून बाहेर निघून गेला. हे पाहून तर मला धक्काच बसला होता. कारण काहीही असो, आता आमच्या लग्नाला 5 महिने पूर्ण झाले होते. तरीही आमच्या दोघांमध्ये असं कोणतं नातं किंवा संबंध निर्माण झाले नव्हते आणि ते सगळं माझ्या भीतीमुळेच झालं होतं. मला वाटायचं की जेव्हा तो माझ्या जवळ येईल तेव्हा मी मरून जाईन. मी खूपच त्रासात होते. माझ्या स्वतःच्या या समस्येमुळेच राहुल माझ्यापासून दूर होऊ लागला होता. मी तर आणखीनच संकटात सापडले होते. आता तो रात्री उशिरापर्यंत खोलीत यायचा नाही. हॉलमध्ये बसून माहीत नाही कोणासोबत फोनवर बोलायचा. नक्कीच कोणीतरी मुलगीच असू शकत होती. माझं घर माझ्या हातांनी उद्ध्वस्त होत होतं, परंतु माझी भीती कमी होण्याचं नावच घेत नव्हती.
अजूनही मला असं वाटायचं की कदाचित माझ्या भीतीमुळेच राहुल मला आता सोडून देणार आहे, मला स्वीकारणार नाही. पुरुषांचं काय आहे, त्याला तर पुन्हा एकदा सुंदर आणि कुमारी मुलगी मिळून जाईल, परंतु समस्या तर स्त्रीला होते. जेव्हा 1 महिना असाच निघून गेला तरी देखील राहुलच्या वागण्यामध्ये काही बदल झाला नाही, तेव्हा माझा देखील धीर सुटला. अखेर मी राहुलला विचारलं की तू फोनवर कोणासोबत बोलतोस. यावर तो बोलू लागला की मी कोणासोबतही बोलेन, तुला काय त्रास आहे, स्वतःच्या कामाशी काम ठेव. मी माझ्या घरामध्ये तुला सहन करतोय हेच तुझ्यासाठी खूप आहे. मी म्हणाले ते माझ्या नियंत्रणात नाही. मग ठीक आहे ना, मी आता ते प्रकरण संपवलं आहे. मला समजलंय की हे सगळं तुझ्या आवाक्यात नाहीये, परंतु खरं तर हे आहे की मला प्रेम पाहिजे. पूर्ण आयुष्य मी असं निराशेत घालवू शकत नाही, आणि तसंही दुसरं लग्न करण्याची आपल्याला परवानगी आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकू लागली, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हटलं, तू दुसरं लग्न करशील? तो बोलू लागला, काय करणार, मजबुरी आहे, करावंच लागेल. हे बघ, मी तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही, ते माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. तू खूपच आरडाओरडा करतेस, तू प्रयत्न करतच नाहीस की आपल्यामध्ये सर्व काही ठीक होईल. हे बघ, मी एक पुरुष आहे, माझ्या भावना मी दाबून ठेवू शकत नाही. मी म्हणाले, मी खूप प्रयत्न केले आहेत, मी खरं सांगते. यावर तो बोलू लागला की हो, मी कधी नकार दिला, मी कधी नाही म्हटलं आहे का, परंतु हे तुझ्या आवाक्यात नाही ना, त्यामुळेच मी तुला आता मजबूर करत नाही. परंतु हे खरं आहे की मी आता बायकोच्या प्रेमाशिवाय राहू शकत नाही. मला एक बायको पाहिजे, तिची सोबत, तिचा सहवास, तिचं प्रेम पाहिजे, जे प्रेम तू मला देऊ शकत नाहीस, कारण की ते तुझ्या आवाक्यात नाही. तू बेफिकीर राहा, मी तुला माझं नाव नक्कीच देईन. तुला एक खोली वेगळी मिळेल, तू तिथे अगदी आरामात राहू शकतेस. मी तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करेन. परंतु हे बघ, माझ्याबद्दल देखील विचार कर, माझा देखील यामध्ये काही दोष नाही ना. मी पूर्ण आयुष्य असं तर घालवू शकत नाही ना. मला बायकोही पाहिजे आणि मुलंही पाहिजे. मग बोलू लागला की पल्लवी ही आमच्या नात्यातीलच एक चांगली मुलगी आहे, फक्त गरीब कुटुंबातील आहे आणि गरिबीमुळे तिचे वडील हुंडा देऊ शकत नाही, त्यामुळे तिचं कुठेही लग्न ठरत नाहीये. परंतु माझ्याकडे सर्व काही आहे, त्यामुळेच मी पल्लवी सोबत लग्न करेन. हे ऐकताच माझा जीव निघून गेला होता. तो खूपच गांभीर्याने बोलत होता. त्याच्या फोनवर पुन्हा एकदा कॉल आला. त्याने फोन उचलला आणि बोलू लागला, जानू फक्त 2 मिनिटं, असं बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला. हॉलमध्ये बसून हसत हसत बोलू लागला. मी माझं डोकं धरून बसले. याचा तर मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. त्याच दिवसांमध्ये माझी धाकटी बहीण लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणार होती आणि मला देखील बोलवत होती. मी राहुलला म्हणाले की मी फक्त 1 दिवसासाठी माहेरी जाऊ इच्छिते. यावर तो बोलू लागला की आनंदाने जा, पाहिजे असेल तर तुला जितके दिवस राहायचं असेल तितके दिवस राहा, माझी काहीच हरकत नाही. त्याचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, तू मला मिस नाही करणार? त्यावर तो बोलू लागला, मिस का बरं करेन? तुझा सहवास तर कधी मला जाणवलाच नाही, ज्यामुळे तू असं दूर गेल्यामुळे मला काही फरक पडेल. तुला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा जा, जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ये. उलट चांगलं आहे की तू गेलीस तर मी माझ्या खोलीमध्ये अगदी आरामात पल्लवी सोबत बोलू शकेन. पल्लवीचं ते बोलणं मला आतल्या आत अगदी बेभान करतं. विश्वास ठेव, ती असं बोलते ना की त्यामुळे मला रात्री झोपही लागत नाही. मी म्हणाले, असं तरी काय बोलते ती एवढं? तेव्हा तो माझ्या जवळ येऊन बोलू लागला, जे तू माझ्यासोबत बोलत नाहीस, जे तुला अगदी घाणेरडं निर्लज्जपणाचं वाटतं, तेच सगळं ती माझ्यासोबत बोलते. मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही एका परस्त्रीकडून हे सगळं ऐकताना? बोलू लागला, जर बायको हे सगळं बोलत नसेल मग दुसऱ्यांकडूनच ते बोलणं ऐकावं लागेल ना, काय करू? तसंही आता मी खूप लवकरच तिच्यासोबत लग्न करणार आहे. तिच्याशिवाय आता मला राहता येत नाही. मी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू दिले. माझं सामान पॅक करून माहेरी निघून आले. माझ्या लहान बहिणीच्या चेहऱ्यावर आनंदाचे विचित्र रंग होते. ती खूपच खुश होती. तिचा चेहरा तिच्या आनंदाचा एक दृश्य पुरावा होता. ती माझ्याजवळ बसून बोलू लागली, ताई, सुमित खूप चांगला माणूस आहे, माझ्यासोबत असं बोलतो, मला असं सांगतो, खूप प्रेम करतो माझ्यावर. मग ती तिच्या हनीमूनचे फोटो दाखवू लागली, ज्यामध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत होती, गप्पा गोष्टी करत होती, एकमेकांच्या मिठीत उभे होते. तिच्या नवऱ्याने हात पसरवून तिला त्याच्या मिठीत घेतलं होतं. मी म्हणाले, तुला तुझ्या नवऱ्याची कधी भीती नाही वाटली? कधी या नात्याची भीती नाही वाटली? यावरती बोलू लागली, कसली भीती? हे एक वेगळंच नातं आहे. हां, सुरुवातीला थोड्या अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु स्त्रीला संयमाचा पुतळा का म्हटलं जातं?
आणि अडचणींनंतर तसंही सगळा आराम आहे, आनंद आहे. तुला मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे. आता मी एका दिवसासाठी काय आले आहे. सुमितने मला 10 फोन केले आहेत. बोलतो की तुझ्याशिवाय झोप लागत नाही, खोली रिकामी वाटते. तो तर सकाळीच मला घ्यायला येतोय. तिचं ते बोलणं ऐकून मी स्वतःला तिच्यापासून खूप लहान समजू लागले. मग मी स्वतः राहुलला फोन केला, परंतु फोन एंगेज होता. दुसऱ्या सकाळीच मी स्वतः माझ्या घरी गेले. राहुल अचानक मला पाहून बोलू लागला, तू इतक्या लवकर का परत आलीस? थोडे दिवस अजून थांबायचं ना तिकडे. मी म्हणाले, मला नाही राहायचं तिथे. असं बोलत खूपच रागाने मी माझ्या खोलीत आले. मग राहुलही ऑफिसला गेला होता. रात्री जेव्हा तो ऑफिसवरून परत आला तेव्हा मी खूप सुंदर अशी साडी नेसली होती. तयार देखील चांगले झाले होते. केस देखील मोकळे सोडले होते. नाहीतर इतर वेळेला त्याला पाहताच मी माझा अवतार अगदी साधा करायचे. कधी कधी तर डोक्यावर पदर देखील घ्यायचे, जेणेकरून तो माझ्या जवळच येऊ नये. परंतु आता इथे गोष्ट सवतीची होती. मी कोणत्याच दुसऱ्या बाईला सहन करू शकत नव्हते. त्यामुळेच मी विचार केला होता की बाकीचे सगळे त्रास सहन करेन. रात्री जेव्हा राहुल खोलीत आला तेव्हा मला पाहून अगदीच हैराण झाला. फोनवर बोलत बोलत आतमध्ये आला होता, परंतु मला पाहताच बहुधा तो बोलणंच विसरून गेला होता. बोलू लागला, मी काही वेळात तुला कॉल करतो. असं बोलून त्याने फोन बंद केला. मग मला बोलू लागला, काय झालं? तयार का झाली आहेस? कुठे जात आहेस का? मी माझे दोन्ही हात त्याच्या गळ्यात अडकवून त्याच्या जवळ गेले. याच्या आधी मी त्याला काही बोलेन त्याने लगेचच माझे हात त्याच्या गळ्यातून काढले. स्वतः देखील माझ्यापासून मागे सरकला. तेव्हा मला हैराणीचा झटका बसला. तो तर माझ्यासाठी अगदी आतुर झाला होता. मग मला आता स्वतःपासून लांब कसा करू शकत होता? मी म्हणाले, आता मी इतकी वाईट वाटायला लागली आहे का की तू मला असं मागे सरकवतोयस? बोलू लागला, असं नाही. हे बघ ना, मी देखील एक माणूस आहे. तू इतक्या जवळ येशील आणि तेही या अशा रूपात, तेव्हा मी काही ना काही गैरकृत्य नक्कीच करेन. मग तू बोलशील की मी निर्लज्ज आहे, असभ्य आहे. मी म्हणाले, मी काहीच बोलणार नाही, फक्त मला तुझी कर. यावर तो बोलू लागला की नाही स्वीकारू शकत, तुला भीती वाटेल. मी म्हणाले, मी सहन करेन. यावर बोलू लागला, नीट विचार कर हं, मग तू पुन्हा आरडाओरडा करू लागतेस. मी म्हणाले, मी आज काहीच बोलणार नाही. सांगितले ना की सहन करेन सर्व काही, फक्त दुसऱ्या स्त्रीला सहन करू शकत नाही. असं बोलून मी रडत रडत त्याला मिठी मारली आणि त्याला स्वतः जवळ घेतलं. बोलू लागला, विचार कर रिया, अजूनही एकदा विचार कर. मी म्हणाले, तू यापुढे पल्लवी सोबत बोलायचं नाही. बोलू लागला, पल्लवी सारखं बोलायला तू सुरुवात कर, मी तिच्यासोबत बोलणं सोडून देईन. मी म्हणाले, वचन दे मला. बोलू लागला, वचन देतो तुला. ती रात्र माझ्यासाठी एखाद्या अडचणीपेक्षा कमी नव्हती. परंतु मी आज राहुलला अजिबात अडवले नाही. सकाळी राहुल उठण्यापूर्वीच मी खोलीतून बाहेर पडले होते. आज तो खूप खुश होता. नाश्ता करताना मलाच पाहत होता आणि मला खूप लाज वाटत होती. काही दिवस असेच निघून गेले. प्रत्येक वेळी एक भीती माझ्यावर हावी व्हायची, परंतु काही वेळानंतर ती भीती संपून देखील जायची. एके रात्री राहुल झोपू लागला तेव्हा माझ्या मोठ्या दिराने त्याला आवाज दिला. बोलू लागला, राहुल बाहेर ये, तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. तो खोलीतून बाहेर गेला. त्याचा फोन तिथेच ठेवलेला होता. जेव्हा रिंग वाजू लागली मी पाहिलं तेव्हा पल्लवीचा फोन होता. हे पाहून मला राहुलवर खूपच राग आला. तो तर बोलत होता की तो कधीही आता पल्लवी सोबत बोलणार नाही. मी फोन उचलला आणि विचार केला होता की आज या पल्लवीला चांगलेच खडे बोल सुनावते. तिच्यासाठी मी खूप काही सहन केलं होतं. जसा मी फोन उचलून कानाला लावला मला तर खूप मोठा धक्काच बसला. पल्लवीच्या नंबरवरून मला पुरुषाचा आवाज ऐकू आला. तो माणूस बोलू लागला की अरे यार, कधीपर्यंत बायकोला त्रास देण्यासाठी माझ्यासोबत रोमॅन्स करत राहशील? पल्लवी पल्लवी ऐकून ऐकून आता मला देखील मी मुलगीच आहे की काय असं वाटू लागलं आहे. हे ऐकून मला सगळं काही समजलं होतं. मी फोन बंद केला आणि जसं मागे वळून पाहिलं तेव्हा राहुल मलाच पाहून जोरजोरात हसत होता. मी रागाने त्याला पाहिलं आणि म्हणाले की तू खूप वाईट आहेस, माझ्यासोबत खोटं बोलत होतास. यावर तो बोलू लागला, मग काय करणार? खरोखरच एखाद्या मुलीसोबत मैत्री करणार होतो का? मी म्हणाले, तुझ्या खोटेपणामुळे मी किती त्रास सहन केला आहे तुला कल्पना देखील नाही. मला तुझा खूप राग आलाय. तो देखील बोलू लागला की तू देखील मला खूप सतावलं आहेस. मी जवळ आलो की सतत तुला एकच भीती होती की मी मरून जाईन, गुदमरेन, हे होईल ते होईल. आता मला सांग, काही झालं का रिया? जिवंत आणि सुरक्षित आहेस ना माझ्यासमोर? मी तर मात्र माझ्या मित्राचे आभार मानतो ज्याने मला हा सल्ला दिला होता की स्त्री जगातील प्रत्येक अडचण हसून सहन करू शकते, फक्त सवतीशिवाय.
तू दुसऱ्या मुलीसोबत प्रेमाचं नाटक कर. बायको तुझ्याजवळ स्वतःच येईल. आणि बघ, यावर मी राहुलला रागाने पाहिलं तर तो मला त्याच्या मिठीत घेऊन आनंद व्यक्त करू लागला. मी बोलू लागले, सोड मला, मला तुझा खूप राग आलाय. त्यावर राहुल बोलू लागला की कालपर्यंत तर मोठं प्रेम व्यक्त करत होतीस की राहुल मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुझ्याशिवाय मरून जाईन, प्लीज माझ्याशिवाय तर कुणाबद्दलही विचार करू नकोस. तो मला माझे शब्द आठवून देत होता, जे मी यासाठी बोलले होते जेणेकरून तो पल्लवीला सोडून देईल. बोलू लागला, जर तुला वाटत असेल की मी खरोखरच कोणत्याही पल्लवीला माझ्या आयुष्यात घेऊन येऊ नये तर असंच प्रेम आयुष्यभर माझ्यावर करत राहा, नाहीतर. हे ऐकताच मी त्याला मारायला सुरुवात केली आणि बोलू लागले, नाव देखील घेऊ नकोस कोणत्या मुलीचं, समजलं. असं बोलून मी देखील त्याच्या मिठीत विसावले.